कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहे. रॅपिडोचा नेमका विषय काय आहे आणि बरेच व्हिडिओ समोर येत आहेत. काय नेमकं सत्य आहे यामध्ये आणि सगळा गौडबंगाल सुरू आहे का? ज्यांना परवानगी नाही आहे ते सुद्धा आता अशा पद्धतीनं ॲप तयार करून भाडी उचलत आहेत असं म्हणावं का? आणि याबाबत नेमकी भूमिका जी आहे ती आता परिवहन विभागाची काय असणार आहे? काल नेमकं काय घडलं? परिवहन खात्याचा मंत्री म्हणून काही आमदारांच्या लक्षवेधी माझ्याकडे जेव्हा निदर्शनास आणलं आमच्या अधिकाऱ्यांनी, त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विचारलं की ह्या चुकीच्या पद्धतीनं रॅपिडो आहे, ओला आहे, उबेर आहे, ई बाईक टॅक्सीला आपण परवानगी दिलेली असताना चुकीच्या पद्धतीनं त्या बाईक जर रस्त्यावर उतरत असतील तर सर्वसामान्य प्रवाशांचा तर ते त्रास देतातच आहे. परंतु शासनाची जी भूमिका आहे आणि शासनाचे जे नियम आहे ते नियम पायदळी तुडवत आहेत. आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की साहेब, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर ताबडतोब तो ॲप आम्ही बंद करायला सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार एक कुतूहल म्हणून माझ्या PAच्या माध्यमातून मी रॅपिडो, ओला आणि उबेर ह्या ॲपमध्ये जाऊन कुठली दुचाकी येते का हे पाहण्याचा जेव्हा प्रयत्न केला, त्यावेळेस मंत्रालयाच्या समोरच रॅपिडोची एक दुचाकी 195 रुपये भाडं कबूल केल्यानुसार आली आणि त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा 3 ते 4 दिवसापासून तो रॅपिडोच्या माध्यमातून ई बाईक नव्हे ती बाईक होती, बाईकचा वापर करतो असं निदर्शनाला आलं आणि त्यानुसार आम्ही त्या ड्रायव्हरवर किंवा बाईकस्वारावर कारवाई करण्याच्या ऐवजी आम्ही रॅपिडो, ओला आणि उबेर ह्या तिन्ही कंपन्यांवर गुन्हे दाखल करायचे मी आदेश दिले आणि त्यानुसार ते गुन्हे दाखल झालेले आहेत. तो जो ॲप आहे तो सायबर क्राईमच्या माध्यमातून आम्ही रद्द करतोय, बंद करतोय. तुम्ही मीरा भाईंदरचे आमदार आहात. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. आता व्यापारी संघटना तिकडे आक्रमक झाली, रस्त्यावर उतरलेली आहे आणि सरकारकडे कारवाईची मागणी सुद्धा करते. सरकारची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे? बघा, प्रत्येक मीरा भाईंदर शहरामध्ये बहुतांश व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली 20 वर्षे मी त्या शहराचं नेतृत्व करते, आता त्या शहराचा आमदार आहे. परंतु काही लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वसामान्य व्यापाऱ्यांना वेठीस धरणं हे योग्य नाही आहे. उगाच त्याला कुठल्या भाषेमध्ये बोल, ह्या भाषेत बोलावं, त्या भाषेत बोलावं म्हणून जर त्याला जबरदस्ती केली जात असेल आणि मराठीचा मुद्दा घेऊन जाणीवपूर्वक स्वतःचं काहीतरी त्यांना स्वार्थ साधायचा असेल, यासाठीच कोणी जर व्यापाऱ्यांना असं मारहाण केलं असेल तर त्याचा मी निषेध करतो. मी स्वतः त्या रात्री त्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली. मी पोलीस स्टेशनलाही फोन केला आणि पोलिसांना स्पष्टपणे आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अशी गुंडगिरी एखाद्या मराठीच्या मुद्द्यावर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. मराठी असल्याचा आम्हालाही अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी प्रत्येकाने शिकलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे, ह्या मताशी आम्ही आहोत. किंबहुना शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जगवण्यासाठी आणि मराठी सर्वसामान्य जनतेवर न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. अशा वेळेस जर जाणीवपूर्वक कोणी अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या काम करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे कुठल्याही व्यापाऱ्याला मारायची भूमिका जर कुणाची असेल तर त्याला आम्ही बिलकुल पाठीशी घालणार नाही, त्याला आम्ही खतपाणी देणार नाही. प्रभू इथंच उभे, तुम्ही नुकतंच त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपण्याचा हा सगळा प्रयत्न. बघा, सुनील प्रभू असू द्या, सुनील राऊत असू द्या किंवा अन्य कोणीही असू द्या, शेवटी बघा विधिमंडळामध्ये प्रत्येकाच्या पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार प्रत्येकाला असतात. परंतु ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. परंतु सभागृह च्या बाहेर आल्यानंतर मात्र वैयक्तिक काही मित्रत्वाचे नाते असतात. आपापली भूमिका आम्ही सभागृहामध्ये व्यक्त करत असतो, पण बाहेर निदान चहा पिताना, जेवताना, नाश्ता करताना सुद्धा पक्षाची भूमिका मांडणं गरजेचं असं काही नसतं. नंतर दोन्ही पक्षामध्ये दोन वेगवेगळे नेते झालेले आहेत. तिथे त्या शिवसेनेची बाजू ते मांडतात, तुम्ही या शिवसेनेची बाजू मांडतायत. कधी असं वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात? टेबलवर, जेवणाच्या टेबलवर आले, कधी भविष्यात राजकारणात पण एकत्र? जेवणाच्या टेबलवर आल्यानंतर असं कधी विचारही करत नाही. शेवटी कसं आहे की राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे उद्या काय होईल हे आज मी तरी सांगू शकणार नाही. मला असं वाटतं ह्या पृथ्वीतलावर देवाला सुद्धा सांगता येणार नाही की राजकारणामध्ये नक्की उद्या काय होईल. सगळ्यांना इन्व्हाइट करत असतात जेवणासाठी. जर समजा त्यांच्या शिवसेनेतून आणखी कुणाला जेवणाचं निमंत्रण तुम्हाला द्यायचं असेल तर कुणाला द्याल? मी सर्वांनाच देईल. पक्षाच्या नेत्यांपासून युवराजांपासून ते सगळ्या विरोधी पक्षनेत्यांपासून सगळ्यांना देईल. कारण जेवण आणि चहापान
हा वेगळा विषय आणि वैयक्तिक संबंध हा वेगळा विषय आणि पक्षाची भूमिका हा मात्र वेगळा विषय आहे. प्रश्न आहे आदित्य ठाकरे यांच्याबाबत. आता मुंबई पोलिसांनी दावा केलाय कोर्टामध्ये की ती आत्महत्याच होती दिशा सालियांची, त्यामुळे सरकार कुठेतरी तोंडघशी पडले का? कारण विशेष करून भाजप. तुम्हाला सांगतो सरकार किंवा भाजप तोंडघशी पडलं असं बोलता येणार नाही, कारण जो पूर्वीचा ओशिवरा पोलीस स्टेशनचा जो प्रतिज्ञापत्र होतं तेच कायम ठेवून त्यांनी न्यायालयामध्ये दिलं. आता हा विषय सरकारचा, शिवसेनेचा किंवा भाजपचा नाही आहे, हा विषय दिशा सालियांच्या वडिलांचा आणि त्यांच्या वकिलांना जो दाखल केलेला दावा आहे त्याचा आहे. त्यामुळे शेवटी न्यायालयामध्ये निर्णय झालेला नाही. पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, न्यायालय त्यावर काय निर्णय देतं हे अवलंबून आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय हा अंतिम आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.